शेवगाव पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी करत एकूण एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसं, एक मॅगझिन असा एकूण 20,600 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि आरोपीसह जेरबंद केला आहे. रात्री 10च्या दरम्यान पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की बोधेगाव ते हातगाव या ठिकाणी जाणाऱ्या रोडवरील हॉटेल अमरप्रीत बोधेगाव या ठिकाणी असणाऱ्या एका जणाकडे एक गावठी बनावटीचा कट्टा असून ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आपल्या टीमसह बोधेगावला हॉटेल अमरप्रीत या ठिकाणी 4 जुलैला जाऊन खात्री केली. या हॉटेलमध्ये एक जण उभा असलेला दिसला. पंचांचा परिचय करून देत त्याला त्याच्या अंगझडती घेण्याचा कायदेशीर उद्देश समजावून सांगून याला त्याचं नाव आणि पत्ता विचारला. त्याने त्याचं नाव शाकीर बशीर शेख, वय वर्ष 34, धंदा मजुरी, राहणार बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर असं सांगितलं. 20,000 रुपयाचे देशी बनावटीचे एक गावठी कट्टा, 500 रुपये किमतीचे स्टीलचे मॅगझिन, 100 रुपये किमतीचे 2 जिवंत राऊंड काडतुसं असा एकूण 20,600 रुपये किमतीचा मुद्देमाल 2 पंचांच्या समक्ष जप्त करून शाकीर बशीर शेख याला शेवगाव अहिल्यानगर पोलीस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे 4 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करतायत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव.